आपल्याला तो चार्ट दिलेला आहे, त्या चार्टच्या माध्यमातून आपण मीडियन काढूया। चार्टमध्ये नंबर ऑफ मँगोज आणि नंबर ऑफ ट्रीज दिलेले आहे। फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन असे 3 कॉलम पाडावे लागतात। क्लासमध्ये 50, 100, 100, 150, 150, 200, 200, 250, 250 अँड 300 असे क्लास दिलेले आहेत। त्यानंतर फ्रिक्वेन्सी 33, 30, 90, 80 अँड 17 असे दिले आहेत। क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार करताना लेस दॅन 33 जो आहे तो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन कॉलममध्ये ॲज इट इज लिहायचा। त्यानंतर 100-150 याचं फ्रिक्वेन्सी 30 आहे, तर वरील 33 लिहू, जसे वरील 33 प्लस 30 इज इक्वल टू 63 होतात। 150, 200 या क्लासमध्ये 90 हा फ्रिक्वेन्सी आहे। त्यानंतर वरील 63 लिहून पुढे प्लसचं साईन आणि नंतर 90 लिहावा। त्यानंतर त्यांचं टोटल 153 होईल। पुढच्या रोमध्ये 200 आणि 250 हा क्लास आहे, त्यामध्ये फ्रिक्वेन्सी हा 80 आहे, तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये 153 वरचे लिहून नंतर प्लसचं साईन टाकून पुढे 80 लिहावे इज इक्वल टू 233। त्यानंतर नेक्स्ट रोमध्ये 250 आणि 300 या क्लासमध्ये 17 हा फ्रिक्वेन्सी आहे। क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये वरील 233 प्लस 17 इज इक्वल 250 होईल। अशा प्रकारे आपल्याला हा टेबल तयार करायचा आहे। त्यानंतर मीडियन काढताना आपल्याला पुढील फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागतो। L प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट n/2 मायनस CF डिवायडेड बाय F स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू H। आता या ठिकाणी आपल्याला या टेबलमध्ये n इज इक्वल टू 250 आहे, तर आपल्याला n ची हाफ करावी लागेल। n/2 इज इक्वल टू 125। फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये 125 पेक्षा लहान सर्वात जवळचा नंबर जो असेल तो आपला F होईल। आता फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये 90 हा F येतो। त्यानंतर त्याच्यावरील जो क्लास आहे त्या क्लासमधील 63 हा जो नंबर आहे तो CF असतो। 150 अँड 200 हा जो क्लास आहे त्याच्यामध्ये L ची व्हॅल्यू 150 असणार आहे। त्याच्यानंतर 50 आणि 100, 100 अँड 150 यांच्यामधला गॅप हा 50चा आहे, त्यामुळे H हा 50 असणार आहे। मीडियन इज इक्वल टू L प्लस स्क्वेअर ब्रॅकेट n/2 मायनस CF डिवायडेड बाय F स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू H। या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला याच्या वरील किमती आहेत त्या ठेवाव्या लागतील। सो L ची किंमत आहे 150 प्लस जो स्क्वेअर ब्रॅकेट n/2 ची व्हॅल्यू आहे 125 मायनस CF ची व्हॅल्यू आहे 63 डिवायडेड बाय F ची व्हॅल्यू आहे 90 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करायचा आणि पुढे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन H ची व्हॅल्यू 50 आहे ती लिहायची। 150 प्लस 125 मायनस 63 यांचं सबट्रॅक्शन 62 होते डिवायडेड बाय 90 इंटू 50। 90 आणि 50 यामधील 0 कॅन्सल करायचा। 150 प्लस 62 इंटू 5 डिवायडेड बाय 9। आता 150 प्लस आता 62 आणि 5 यांचं मल्टिप्लिकेशन 310 येतो, तो पुढच्या स्टेपमध्ये लिहायचा। 150 प्लस 310 डिवायडेड बाय 9। 150 हे ॲज इट इज लिहून त्यानंतर 310 डिवायडेड बाय 9 यांचं जो ॲन्सर येईल 34.44 हे त्याच्यामध्ये ॲड करायचे। सो 150 प्लस 34.44 यांची आपल्याला ॲडिशन करावे लागेल, तर आपलं त्याचा ॲन्सर येतो 184.44। अशा प्रकारे या एक्झाम्पलमध्ये मीडियन हा 184.44 ट्रीज हा येतो।